नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 च्या आपण विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांनी ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमाचा हेतू हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीपातील वेगवेगळ्या पिकांवर केलेले संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. प्रशिक्षण काल 12 जून 2024 पासून सुरू होऊन ते 16 जुलै 2027 पर्यंत सुरू असणार आहे. आजचा या तिसऱ्या सत्रामध्ये आपण खरीपातील एक महत्वाची पीक म्हणजे सोयाबीन, या सोयाबीन पिकाच्या उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन ठेवले आहे डॉक्टर विजय जाधव सर यांचे. सर सहयोगी प्राध्यापक आहेत कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. डॉक्टर विजय जाधव सर यांनी विविध ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक म्हणून कृषी विद्या विभागामध्ये काम केलेले आहे. त्यांच्या विद्यापीठाच्या जवळजवळ 5 व्हरायटीमध्ये सहभाग असून, व्हरायटी म्हणजे नवीन वाहन निर्मितीमध्ये सहभाग असून त्यांची 10 वेगवेगळी शिफारशी झालेल्या आहेत. तसेच सरांनी जवळजवळ 40 पेक्षा जास्त संशोधनपर लेख लिहिलेले आहेत. तसेच त्यांचे जवळजवळ 50 पेक्षा जास्त विस्तार लेख सुद्धा झालेले आहेत. असे कृषी विद्या विभागातील एक तज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला सोयाबीन पिकाच्या लागवड तंत्रज्ञान या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर मी विजय जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. जाधव सर प्लीज. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर विजय जाधव, सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा देशातील एक खरीप पिकात हंगामातील सर्वात महत्वाचं कडधान्य व गळीत धान्य पीक सोयाबीन, सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञानाबाबत आज आपण बोलणार आहोत. तर आपल्याला माहित आहे की सोयाबीन हे सध्या भारतात तसेच महाराष्ट्रात दिवसेंदिवस जास्तीत जास्त क्षेत्रावर वाढत जाणारे पीक आहे. कारण का तर सोयाबीन हे
3 ते 3.5 महिन्यात चांगले पैसे देणारे पीक असल्यामुळं शेतकऱ्यांचा कल तिकडे वाढत चाललेला आहे. त्यामुळं सध्या सोयाबीनचं क्षेत्र हे देश पातळीवर तसेच महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. तर आपल्याला माहित आहे की सोयाबीन हे द्विदल वर्गीय तसेच गळीत धान्य पीक आहे. कारण का, तर सोयाबीन मध्ये आपण विचार केला तर सगळ्यात जास्त प्रथिनांचं प्रमाण आहे. ते 40%च्या आसपास प्रथिनाचं प्रमाण आहे. आणि जर तेलाचा विचार केला तर तेलाचं 18 ते 20% तेलाचं प्रमाण असल्यामुळं या पिकाला गळीत धान्य तसेच द्विदल वर्गीय असल्यामुळं कडधान्य असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सोयाबीन पिकामध्ये 39.4 ते 42% वेगवेगळ्या जातीनुसार प्रथिनांचं प्रमाण किंवा प्रोटीन्स असतात. आपल्याला माहित आहे की सोयाबीनचं पिकाचं महत्व काय आहे. कारण का आपल्याला माहित आहे सोयाबीन हे आंतरपीक व दुबार पीक पद्धतीत अत्यंत महत्वाचे पीक आहे. पिकाच्या फेरपालटीमध्ये सोयाबीनचा चांगलं महत्वाचं स्थान आहे. सोयाबीन मध्ये आता सांगितल्याप्रमाणे 19 ते 20% तेलाचे प्रमाण असते आणि 40%च्या आसपास प्रथिनाचे प्रमाण असते. सगळ्यात महत्वाचं जनावरांसाठी आणि कुक्कुटपालनासाठी जी सोयाबीनची पेंड आहे ती पौष्टिक असल्यामुळे त्याचा चांगला उपयोग केला जातो. आणि काही मागील दशकापासून 1980 पासून आज अखेर देशामध्ये जवळजवळ 110 लाखाच्या वर सोयाबीनचे क्षेत्र वाढलेलं आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकात बदल करणारे हे एकमेव पीक आहे सोयाबीनचं. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुधारणा करण्यासाठी हे एक चांगलं मदत करणारे पीक आहे. कारण का सोयाबीनचं तेल आहे ते जवळजवळ 25% खाद्यतेलाची देशाची आपली जी खाद्यतेलाची पूर्तता केली जाते. सोयाबीनचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सोयाबीनचा पाला ज्यावेळी सोयाबीनचे पीक काढण्याला येत असते त्यावेळेला जमिनीवर पडला जातो आणि जमिनीवर पडल्यामुळं ते सेंद्रिय खत जमिनीत गाडल्यामुळं जमिनीचा जो पोत आहे तो सुधारण्यास मदत होत असते. सोयाबीन हे द्विदल वर्गीय पीक आहे आता सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे त्या सोयाबीनच्या पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये जे हवेतील नत्र शोषण करून त्याचं नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी ज्या गाठी असतात त्या गाठी जमिनीमध्ये नत्र स्थिर करून देतात आणि ते त्या पिकाला आणि इतर पिकांना त्याची लागवड होत असते. आताच मी तुम्हाला सांगितलं की दिवसेंदिवस सोयाबीनचं क्षेत्र वाढत आहे. जर भारताचा विचार केला तर जवळजवळ 12 ते 13.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली आहे. जवळजवळ 13.5 दशलक्ष टन मेट्रिक टन आपलं उत्पादन आहे आणि सरासरी देशाची सोयाबीनची उत्पादकता ही 1125 किलो आहे पर हेक्टर. महाराष्ट्रामध्ये क्षेत्र जर विचार केला तर 4 ते 4.5 दशलक्ष हेक्टर आहे. उत्पादन हे साधारणपणे 5 दशलक्ष मेट्रिक टनच्या आसपास आहे आणि उत्पादकता ही 1170 आहे. आपली उत्पादकता महाराष्ट्राची ही देशाच्या उत्पादकतेच्या सोयाबीनची चांगली आहे. त्यामुळं हे एक महाराष्ट्रातले एक चांगले पीक आपल्याला म्हणण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आज आपण बघतोय बदलते वातावरण आणि सध्या हवामान बदल हे शब्द आपण वारंवार ऐकतो किंवा पाहत असतोय. अशा परिस्थितीत सोयाबीनची लागवड तंत्रज्ञान याबाबत आपण थोडक्यात पाहायचं आहे. तर सोयाबीनला साधारणपणे 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वरचं तापमान वाढल्यास त्याच्यामध्ये उत्पादनात घट येत असते. साधारणपणे 20 ते 30 सेल्सिअस तापमान हे सोयाबीन पिकात चांगलं असते आणि कमी तापमान हे 12 पेक्षा जास्त कमी नसावं की जेणेकरून 12 पेक्षा जास्त जर कमी झालं तापमान तर सोयाबीनच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असते. त्यामुळं सोयाबीनला साधारणपणे 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान हे चांगलं पोषक असते. तसेच तापमानातील आर्द्रता त्याच्यानंतर सूर्यप्रकाश हे चांगल्या प्रकारचे असल्यामुळे सोयाबीनची वाढ चांगली होते. सर्वसाधारणपणे थंड हवा आणि उष्ण कोरडे हवामान हे किडींच्या रोगांच्या वाढीस पोषक ठरत असते. जास्त आर्द्रता असेल तर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. 80% जास्त आर्द्रता असेल तरी सुद्धा उंटअळी सारख्या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन मध्ये वाढत असतो. पाऊस आणि नंतर उघडीप असे जर असेल तर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत असतो. सकाळचे आर्द्रता आणि तापमान जर 25 ते 30च्या आसपास असेल तर तांब्याच्या रोगाने वाढ होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर फुलोऱ्याची अवस्था आणि शेंगाच्या भरण्या अवस्थेत जर पावसाचा खंड दिला तर उत्पादनात खूप घट येत असते. त्यामुळं ह्या दोन अवस्था उत्पादनाच्या दृष्टीनं आणि पाण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला माहित आहे की सोयाबीन मध्ये सरासरी जरी आपण विद्यापीठ 25 ते 30 क्विंटल सरासरी उत्पादन सांगत असले तरी शेतकऱ्याच्या शेतावर ते 12 ते 15 क्विंटलच्या आसपासच उत्पादन येत असते. कारण का तर काही त्याची कमी उत्पादनाची कारणं ही अशी आहेत की आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे, उन्नत जातींचा वापर न करणे,
हेक्टरी रोपांची योग्य संख्या न राखणे, बीज प्रक्रिया न करणे, उगवण शक्तीची तपासणी न करणे, खतांच्या मात्रा शिफारसीनुसार वेळेवर न देणे, तण, कीड व रोगांचा वेळेवर बंदोबस्त न करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब न करणे, या 7-8 कारणामुळे सोयाबीनचं उत्पादन आपल्याला थोडं कमी येतं, जे विद्यापीठाने दिलेले सरासरी उत्पादन आहे त्याच्यापेक्षा. म्हणून या सर्व गोष्टींचा आपण विचार करून काळजीपूर्वक सर्व व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. आता सोयाबीनच्या लागवडी संदर्भात सांगायचं म्हणलं तर सोयाबीनसाठी मागाशी सांगितल्याप्रमाणे 25 ते जास्तीत जास्त 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं असतंय. आर्द्रता ही 70% आसपास असावी आणि पाऊसमान हे 750 ते 1000 मिलीच्या दरम्यान असावं. जमीन ही सगळ्यात महत्वाची आहे. मध्यम ते बारीक पाण्याचा चांगला निचरा होणारी, पाणी न साठणारी जमीन असावी. जमिनीचा समूह साधारणपणे 7.5च्या आसपास असावा. जर आपण विचार केला तर सोयाबीन मध्ये खालील उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर आपल्याला उत्पादन चांगले येत असते. पहिला म्हणजे वाणांची निवड. सोयाबीन मध्ये आपल्या उत्पादनात शेर येण्यासाठी दरवर्षी नाही पण 3 वर्षानंतर एकदा सोयाबीनचं बियाणं आपल्याला बदलणं गरजेचं आहे. त्यामुळं जर 3 वर्षानंतर सोयाबीनचे वाण आणि बियाणं बदलणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुधारित वाणांची निवड सगळ्यात महत्वाची आहे. आता आपल्या विद्यापीठाने बरेच वाण सोयाबीनचे विकसित केले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे फुले दुर्वा आहे, फुले किमी आहे, फुले संगम आहे, फुले अग्रणी आहे, फुले कल्याणी आहे, KS 103 आहे, त्याच्यानंतर JS 335 आहे, JS 9305 आहे, फुले त्याच्यानंतर 15060 आहे, फुले समृद्धी आहे. तर अशा विविध वाहनांची आपल्या विद्यापीठाने विकसित केलेली आहेत, त्याचा वापर करावा. तसेच MSCA चे सुद्धा काही वाहन आहेत, ते सुद्धा आपल्या भागात आपल्या परिसरात चांगले येत असतात, त्याचा सुद्धा वापर करणे गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या भागात जो चांगला वाण येतो त्या वाणाची निवड करायची आणि त्या वाणाचीच पेरणी करायची. तरी आता जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे विविध वाण आपल्याला तुम्हाला दिलेले आहे तिथं, त्याची सरासरी उत्पादन कालावधी आणि त्याचे ठळक वैशिष्ट्य आपल्याला पुढे दिसतीलच. फुले कल्याणी, फुले अग्रणी, KS 130. आताच मी तुम्हाला सांगितलं MAUS 47, परभणी सोना, MAUS 158, 162, हे सर्व विविध वाण आहेत. त्याचे आपल्याला इथं छायाचित्र दिसते, त्याची उंची, रोपांची ठेवण, त्याच्यानंतर शेंगा लागण्याची क्षमता हे आपल्याला इथं दिसत आहे. हे JS 9305 चा प्लॉट आहे. हे JS 2029 ह्या वाहनाचं रोप आहे. त्यानंतर हे त्याचं दुसरं रोप आहे. त्याच्यानंतर सोयाबीन मध्ये आताच मी सांगितलेलं समृद्धी वाण हा सुद्धा MAUS 71 हा परभणी विद्यापीठाचा वाण आहे, हा सुद्धा चांगला वाण आहे. त्याच्यानंतर MAUS 158 हा वाण आहे, त्याची लक्षणं आहेत, त्याचे कॅरेक्टर्स इथं आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा दुसरा वाण आहे. त्याच्यानंतर MSS 1460 हा सुद्धा सुधारित चांगला वाण आहे. त्याचे रोप आणि त्याचे दाणे, त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर 15020 आहे MSS. त्याच्यानंतर 1407 आहे. त्याच्यानंतर 1188 आहे. त्याच्यानंतर 1281 हा वाण आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सोयाबीन मध्ये तांबेऱ्याचं नुकसान खूप होत असते. हा एक प्लॉट आपण तांबेऱ्याग्रस्त प्लॉट तुम्हाला इथे दिसत आहे. याच्यामध्ये जवळजवळ 80% पेक्षा जास्त क्षेत्रावरती तांबेरा आलेला आहे. त्याच्यानंतर इथं जे एक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटचे एक आपल्याला फोटो आहे की तांबेऱ्याच्या रोगाचं नियंत्रण न केलेले प्लॉट आणि केलेले प्लॉट, या दोन्ही प्लॉट मला डिफरन्स आपल्याला फरक दिसत आहे की सोयाबीन मध्ये तांबेऱ्याचं कसं नियंत्रण केलं पाहिजे आणि काय होत असते. त्याच्यानंतर पुढचा वाण आहे फुले कल्याणी, JS 228 आपल्या विद्यापीठाचा वाण आहे. त्याच्यानंतर फुले अग्रणी KDS 344 हा वाहनाचा हा प्लॉट आहे. त्याच्यानंतर फुले अग्रणीचाच हा वेगवेगळ्या ठिकाणचा प्लॉट आहे, त्याचे कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर हे काही डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटचे फोटो आहेत की जिथे वेगवेगळ्या जातींचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊन त्याचे हे फोटो आहेत. त्याच्यानंतर KDS 344 त्याचा हा प्लॉट आहे. JS 335 चा आहे. एक बातमी आलेली आहे आदर्श सोयाबीनची शेती. त्याच्यानंतर हे मळीचे एक आपल्याला फोटो दिलेला आहे इथं फुले अग्रणीचा. त्याच्यानंतर फुले 726 चा एक भाग आहे हा, त्याचा हा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे. KS 103 हा आपल्या विद्यापीठाचा एक वाण आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे विविध वाण आपण आता पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर बीजोत्पादन तंत्रज्ञान. आता सध्या बरेच शेतकरी आपल्याला बीजोत्पादन प्लॉट घेत असतात आणि त्याचं लागवड करत असतात. त्या संदर्भात थोडक्यात आपण बघूया.
तर सोयाबीन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असते तर उगवण क्षमता कमी होते, कारण त्याला वेगवेगळे कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे उगवण शक्ती कमी ही साठवणुकीत होत असते, त्यासाठी वर्षभर साठवून केलेले बियाणे उगवण शक्ती तपासल्याशिवाय पेरणीस वापरू नये. त्याच्यानंतर कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवण शक्ती कमी होते, म्हणून जास्त कडक बियाणे वाळवू नये. मळणी करताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जो आपल्या मळणी यंत्राचा आरपीएम आहे ते 400च्या आसपासच ठेवायचे आहे. जास्त आरपीएम ठेवू नये, त्यामुळं फूट होत नाही आणि बियाणं खराब होत नाही, उगवण शक्ती चांगली राहते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे साठवणूक मध्ये आपण जे पोत्याची थप्पी लावतो, ती थप्पी या सोयाबीन मध्ये जास्तीत जास्त 4 किंवा 5 पोते एकमेकावरती ठेवायचे, त्याच्यापेक्षा जास्त पोते एकमेकावर थप्पी लावायची नाही. तसंच महत्वाचं म्हणजे हँडलिंग मध्ये ज्या वेळेला बियाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या नेताना किंवा प्रक्रिया केंद्रावरती बियाण्याची बऱ्याच वेळा हँडलिंग होत असते, आदळ आपट होत असते, त्यावेळेस सुद्धा बियाण्याला इजा होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. तरी सुद्धा साधारणपणे आपल्या सोयाबीन मध्ये 70% जास्त उगवण क्षमता असणं गरजेचं आहे. आताच मी तुम्हाला सांगितले सोयाबीन मध्ये यशस्वी लागवडीसाठी 4 सूत्री महत्वाचे आहेत, ते म्हणजे उगवण क्षमता जास्त. आताच मी तुम्हाला सांगितलं जर आपण घरचं बियाणं वापरणार असेल तर घरच्या घरी आपण एक 50 बियाणं किंवा 100 बियाणं एका डिश मध्ये उगवणीसाठी ठेवायचे आणि किती बियाणं उगवलं हे आपण मोजून त्या घरच्या घरी आपण उगवण क्षमता तपासू शकतो. दुसरं म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची आहे, कारण प्रयोगांत ते असे दिसून आलेले आहे की नुसत्या बीज प्रक्रिया केल्यामुळं सर्व पिकामध्ये 15 ते 20% उत्पादन वाढ होत असते. म्हणून विद्यापीठाने शिफारस केलेले बुरशीनाशक, जैविक खतं पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून त्याचा वापर करणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग्य ओल्याव्यात पेरणी. साधारणपणे ज्या वेळेला जून मध्ये किंवा जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत 75-100 मिलीमीटर पाऊस पडतो आणि जमिनीमध्ये 6 इंचापर्यंत चांगला ओलावा झाल्यानंतर आपण सोयाबीनची पेरणी करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे पेरणीची खोली. सोयाबीन हे जास्त खोल पेरायचे नाही, 3 ते 4 सेंटीमीटर ही सोयाबीनची खोल पेरणी करायची आहे. जास्त खोल पेरणी केली तर उगवणीवर परिणाम होतो, उगवण होत नाही आणि आपलं हेक्टरी रोपांची संख्या कमी होते. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे पेरणी करताना काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बीजोत्पादनामध्ये आपल्याला माहित आहे की सध्या दरवर्षी आपल्या सोयाबीनचं क्षेत्र वाढत आहे, त्यामुळे बियाण्याची वागणी वाढत चाललेली आहे. म्हणून बीजोत्पादन क्षेत्र घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बियाण्यावरील आपल्याला आता सांगितलं शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी आपण पुढील गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या शेतात 1 दशांश भागात उत्पादन सोयाबीन हे संपूर्ण शेतावर पेरणी करणे गरजेचं पुरेसं असते, म्हणून पुढील वर्षासाठी आपण ते बियाणे ठेवू शकता. ज्या भागात बीजोत्पादन घ्यायचं आहे त्या शेतात पाणी साचणार याची काळजी घ्यायची. पेरणीच्या अगोदर आपण मग सांगितल्याप्रमाणे खोल नांगरट करणे, त्याच्या विरुद्ध दिशेने कोळवणी करणे वगैरे सर्व गोष्टी मशागत करून जमीन तयार करायची आहे. सोयाबीन मध्ये महत्वाचं आहे की प्रमाणित किंवा पायाभूत बियाणं कमीत कमी त्याचं विलगीकरण अंतर आहे 5 मीटर आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर चांगल्या उगवण शक्तीचं आपल्याला माहित आहे की पिवळ्या अवस्थेत आपण बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. ज्या वेळेला सोयाबीनचे शेंगा पिवळ्या होत असतात त्यावेळेस साधारणपणे 70 ते 75 दिवसांनी आपण फवारणी करायची आहे. झाडांची उंची, पानांचा आकार, झाडावरील लव, फुलांचा रंग इत्यादी लक्षणावर आपण भेसळ काढून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला उत्पादित होणारे बियाणं हे शुद्ध प्रकारचे बियाणं मिळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या आपल्याला मग सांगितलं पाण्याच्या दृष्टीनं महत्वाची अवस्था आहे म्हणजे फुलोऱ्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था. या वेळेला आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. याचबरोबर आपण जर 3 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर जागच्या जागी मूलस्थानी मूलसंधारण करण्यासाठी किंवा पाणी मुरवण्यासाठी आपण 1 महिन्यानंतर किंवा 3 आठवड्याच्या आसपास आपल्याला पाठ सोडून रिजरने बैल रिजरने आपण जागच्या जागी मूलस्थानी पाण्याचं नियोजन करू शकत असतोय. काढणीच्या वेळेस बियाण्याचे आर्द्रतेचे प्रमाण हे साधारणपणे आपल्याला 17% आसपास गरजेचं असते. काढणीनंतर बियाणे 2-3 दिवस चांगलं उन्हात वाळवायचं आहे आणि त्याची आर्द्रता ही साधारणपणे 14% आली की असे बियाणे आपण साठवणुकीसाठी ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे की मळणीच्या वेळेला जे आरपीएम आहेत मशीनचे ते 400च्या आसपास असावेत, जास्त नसावेत की जेणेकरून आपल्याला बियाणे चांगल्या प्रतीचं मिळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर साठवण करताना मगाशी सांगितलं आपल्याला
की 4 पेक्षा जास्त गोण्या एकामागून एक ठेवू नयेत. 4 ते 5 गोण्या जास्तीत जास्त ठेवायच्या असतात. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नयेत की जेणेकरून उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होणार नाही. गोदाम हे थंड असावे, हवेशीर असावं, तिथे आर्द्रता जास्त नसावी. अशा ठिकाणी आपण उन्हामध्ये चांगले बियाणे साठवून ठेवू शकतो गोदामामध्ये. तर अशा प्रकारे आपण जर सुधारित तंत्रज्ञानाने जर लागवड केली तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 ते 30 क्विंटल पर्यंत सोयाबीनचं उत्पादन येऊ शकतं. त्याच्यानंतर आताच मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर बीज प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की सोयाबीन मध्ये मगाशी मी सांगितलं बीज प्रक्रियेमध्ये कार्बनच्या बुरशीनाशक अधिक थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाणे चोळायचे आहे. त्याच्याच बरोबर बुरशीनाशक याच्या बरोबर जैविक मध्ये तुमचं पीएसबी रायझोबियम वापरायचं आहे. 25 ग्रॅम प्रति 10 किलो प्रति 1 किलो या प्रमाणात 250 ग्रॅम प्रति 10 किलो साठी. आणि हेक्टरी 10 किलो फोरेट 10% आपण पेरणीपूर्वी जमिनीत मिक्स करायचं आहे की जेणेकरून जमिनीतील कीड रोगापासून आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळेल. ते खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकासाठी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश या नत्र स्फुरद पालाची शिफारस केलेली आहे प्रति हेक्टरी. त्याचा आपण वापर करायचा आहे. आणि लागवडीच्या वेळी सर्व खत आपल्याला पेरणीद्वारे द्यायचं आहे. शक्यतो 2 चाडीचा पाबरेचा वापर करून पेरणी करावी जेणेकरून खत आणि बियाणे ही एकाच वेळी पेरता येतं. त्यामुळं त्याचा उपयोग चांगला होत असतो. पेरणीची वेळ आताच मी मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेरणी ही साधारणपणे जूनचा शेवटचा आठवडा ते 15 जुलै पर्यंत या 3 आठवड्यात आपण पेरणी करायची आहे की जेणेकरून उत्पादन चांगले येत असते. सोयाबीनची बियाणं मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 सेंटीमीटरच्या आसपास खोल पेरायचं आहे. त्याच्यानंतर 2 ओळीतील अंतर हे 30 बाय 10 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवायचं आहे. उत्तराला आडवी तसेच आपल्या जमिनीनुसार पेरणी करून घ्यायची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 70% पेक्षा जास्त उगवण शक्ती असणारं बियाणं आपल्याला हेक्टरी 75 किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरता येतं. टोकन पद्धतीने केलं तर हे बियाणं आपण 50 ते 55 किलो पर्यंत हेक्टरी वापरू शकता. आपल्या मगाशी सांगितलं जवळचं घरचं बियाणं सुद्धा आपण वापरू शकता 3 वर्षापर्यंत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सध्या पावसाचा अनिश्चितपणा आणि इतर वातावरणातील बदलामुळं सोयाबीनच्या लागवड पद्धतीमध्ये पट्टा पद्धत, रुंद सरीबा पद्धत, त्याच्यानंतर टोकन पद्धत, सरीवरती टोकन पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून आपण सोयाबीनची लागवड करू शकतो. त्याचे काय फोटो आपल्याला पुढे दिसतीलच. तर हे आहेत 4 ओळीनंतर आपण 1 ओळ सोडून दिलेला आहे. हा असा एक पट्टा तयार केलेला आहे की जेणेकरून सोयाबीनच्या एका पिकामध्ये हवा खेळती राहील, आर्द्रतेचे प्रमाण सूर्यप्रकाश चांगला मिळेल आणि उत्पादन चांगले येईल. अशा पद्धतीने ही पट्टा पद्धतीचा अवलंब करू शकतो आपण. हे ट्रॅक्टर आहे, हे शेतकऱ्यांच्या शेतावरचा फोटो आहे. हे मशीन आहे की या मशीनच्या सहाय्याने आपण हे पट्टा पद्धतीचा अवलंब करून पेरणी करू शकतो. त्याच्यानंतर आहे की 3 ओळीनंतर 1 ओळ आपण पट्टा पद्धतीचा अवलंब करून पेरणी करू शकतो. किंवा याच्यामध्ये सुद्धा आपण आंतरपिकामध्ये 3 सोयाबीनच्या ओळीनंतर 1 तुरीची ओळ अशा पद्धतीने आंतरपीक सुद्धा आपण घेऊ शकतो. हे फवारणीच आहे, या पट्ट्यामधून आपल्याला चालता येतं आणि आपल्याला पीक संरक्षणाचे आपल्याला अवलंब करून चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येत असतंय. हे पट्टा पद्धतीचे फोटो आहेत. त्याच्यानंतर मगाशी सांगितलं की आपल्याला पेरणीनंतर 30 दिवसांनी 3 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर 1 ओळ आपण रिकामी ठेवून तिथं रेजरच्या साहाय्याने आपल्याला बळीरामाने एक छोटा रेजर वापरून सरी काढू शकतो. हे काही फोटो आहेत की आपल्याला हे मूलस्थानी जलसंधारणाचे फायदे आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर, अतिरिक्त पाणी त्या पाटातून निघून जात असते. त्यामुळं आपल्याला हे जागच्या जागी मूलसंधारण करणे गरजेचे असते. त्याच्यानंतर आंतरपीक, आंतरपीक मध्ये सोयाबीन, तूर, सोयाबीन, कापूस अशा, त्याच्यानंतर सोयाबीन, ज्वारी, तूर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यापीठाने शिफारस केलेल्या आंतरपीक पद्धतीमध्ये आपण सोयाबीनचा वापर करू शकतो. सोयाबीन हे एक चांगलं आंतरपीक म्हणून आपल्याला घेता येत असतं. त्याच्यानंतर इथे एक आपण फोटो बघतोय, याच्यामध्ये सोयाबीनच्या 4 ओळीनंतर तुरीच्या 2 ओळी अशा प्रकारे सुद्धा आपण सोयाबीनचे आंतरपीक म्हणून उपयोग करू शकतो. हे काही काही प्लॉटचे फोटो आहेत इथं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सोयाबीन मध्ये महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तण नियंत्रण. आता आपल्याला माहिती आहे की सोयाबीन हे साधारणपणे
25 ते 30 दिवसा होईपर्यंत तणाचं नियंत्रण करणे खूप गरजेचं असतंय. त्यामुळं आपल्याला हे तण नियंत्रण सोयाबीन मध्ये महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, पेरणीनंतर लगेच उगवण्यापूर्वी पेंडॅमिथिलिन हे आपण वापरायचं आहे. त्याचा वापर पेरणीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी करायचा आहे. त्याच्यानंतर पेरणीनंतर 20 दिवसाने आपल्याला क्लोबेन किंवा कुरीन, त्याच्यानंतर परसूट, तरगा सुपर, हे इमेजिथायपर, हे जे तणनाशक आहेत याचा वापर करून आपण पेरणीनंतर 20 ते 21 दिवसांनी फवारणी करून आपण सोयाबीन मधील पिकाचं तण नियंत्रण करू शकतो. हे काही सोयाबीन पिकासाठी शिफारस केलेले तणनाशक आहेत. त्याचं सामान्य नाव, व्यापारी नाव, त्याचं प्रमाण, त्याचं 10 लिटर मध्ये प्रमाण आणि मारण्याची वेळ हे त्या आपल्याला ह्या चार्ट मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर संजीवकाचा वापर. आता सोयाबीनचं उत्पादन वाढण्यासाठी साधारणपणे आपल्या विद्यापीठाने प्रसारित केलेले फुले ग्रेड 2 हे मल्टीन्यूट्रिएंट आहे. ते जर आपण फ्लोराच्या आसपास फवारणी केली तर उत्पादनात वाढ होते, असं प्रयोगांती आढळून आलेलं आहे. त्यामुळं आपण त्याचा सुद्धा उपयोग करू शकतो. किंवा सायकोसिल 500 ppm त्याचा सुद्धा आपण सोयाबीन मध्ये उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर महत्वाचे म्हणजे काढणे. आता सोयाबीन मध्ये ज्या वेळेला सोयाबीनचा पाला गळून जातो, त्याच्यानंतर शेंगा पिवळ्या पडून वाळायला सुरुवात होते, अशा वेळेला सोयाबीनचे पीक हे काढणीस योग्य झाले असे करायचे. जास्त दिवस सोयाबीन उशिरा काढणी करायची नाही, की जेणेकरून सोयाबीन मध्ये फूट होऊन आपलं नुकसान होईल. त्यामुळं सोयाबीनची काढणी ही वेळेत करणं खूप गरजेचं असतंय. त्यामुळं पाला झाडल्यानंतर सोयाबीनच्या शेंगा वाळायला सुरुवात झाल्यानंतर 70 ते 80% शेंगा वाळल्यानंतर आपण सोयाबीनचं पीक काढून घ्यायचं आहे. डायरेक्ट आपण मळणी मशीनद्वारे किंवा आता आपण हे चित्र पाहतोय कंबाईन हार्वेस्टरद्वारे सुद्धा काढणी करू शकतो. आता काही वाहन बरेच शेतकरी कंबाईन हार्वेस्टरची काढणी करतात. नाही शक्य झालं तर मजूर मार्फत काढून त्याच्या नंतर आपण मळणी मशीनद्वारे काढणी करू शकतो. आणि असं सोयाबीनचं पीक काढल्यानंतर 1-2-3 दिवस वाळवून त्याच्यानंतर कंबाईन हार्वेस्टरद्वारे मळणी करून आपण त्या सोयाबीनची वाळवून साठवणी करू शकतो. हे दुसरं चित्र आहे सोयाबीनचे मळणीचं आणि काढणीचं. तर अशा प्रकारे जर आपण सोयाबीनचं लागवड तंत्रज्ञानाचा सुधारित वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे विद्यापीठाने शिफारस केलेल्या उत्पादनानुसार आपल्याला सोयाबीनचं उत्पादन येऊ शकतं. तरी शेतकरी बांधवांनी या सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपल्या शेतीमधील सोयाबीनचं उत्पादन वाढवावं, हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. भालेराव सर, आजोतीकर सर आहात? ज्योतिकर सर. त्याचा प्रश्न नाही आहेत कोणाचे. आणि आपलं प्रेझेंटेशन पण झालेलं आहे, तर आपण थांबवू शकतो. येस सर, येस सर. ठीक आहे. मी आता तुमचा इथे नंबर शेअर करतोय.
जेणेकरून कुणाला काही अडचणी असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करतील. यस सर, यस सर. धन्यवाद सर. सर धन्यवाद. खूपच छान तुमचं प्रेझेंटेशन होतं. आपली या आता जी काही खरीप हंगामाची आपली सिरीज आहे त्याच्यामध्ये उद्या 14 तारीख 14 जून संध्याकाळी 4 वाजता सोयाबीन पिकाचे हॅलो. एकात्मिक कीड व रोग नियंत्रण हा कार्यक्रम आहे. हा सेशन आहे. वक्ते आहेत डॉक्टर सचिन महाजन, जे की सहाय्यक प्राध्यापक आहेत वनस्पती रोगशास्त्र, कृषी संशोधन केंद्र, आज कासपे डिग्रस. खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये आज दुसरा दिवस. महाराष्ट्रातील व भारतातील अत्यंत महत्वाचे पीक सोयाबीन, या सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सर, सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या वतीने सरांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ही जी खरीपातील प्रशिक्षण मालिका आहे, खरीप हंगाम 2024 करता विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांनी किसान पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम, त्याबद्दल मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू महोदय सन्माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर सर यांचे मी आभार व्यक्त करतो. विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा प्रमुख शास्त्रज्ञ देशीगाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे देखील मी या प्रसंगी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणारे आमचे पार्टनर कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. या प्रसंगी आजचे वक्ते डॉक्टर विजय जाधव सर यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व उपस्थित शेतकरी बंधू भगिनींचे देखील आभार व्यक्त करतो. माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव व डॉक्टर सुनील जोगदंड यांचे पण आभार व्यक्त करतो व आजचे हे सत्र संपन्न झाले असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद सर.